जय सच्चिदानंद. आपल्या सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. दादाजींच्या व्यवहारातील ज्ञानाच्या गोष्टींमध्ये पती पत्नीचा दिव्य व्यवहार, त्यात पती आणि पत्नीमधील एकमेकांसोबत मिळून मिसळून त्यांनी कसा व्यवहार करावा, ज्यामुळे गृहसंसार तोही चांगला होईल, मुलांवरही चांगले संस्कार होतील आणि आपलं आयुष्य क्लेशविरहित असं बनून मोक्षमार्गावर पुढे जाईल. एक गोष्ट नक्कीच आहे, पती किंवा पत्नी दोघंही जेव्हा लग्न होऊन येतात अगदी विरुद्ध प्रवृत्तीचे असतात. बघा, कोणाचाही गुन्हा नसतो, पण प्रकृती वेगवेगळ्या प्रकारच्या. एक हायपर आहे तर दुसरा स्लो असेल. एकाला उन्हाळा आवडतो तर दुसऱ्याला हिवाळा आवडतो. एखाद्याला फास्ट फास्ट काम करायचं असतं तर दुसऱ्याला स्लो करायचं आहे. शांतपणे करतात. एक तापट डोक्याचा तर दुसरा थंड डोक्याचा. एक मनमानी करत राहील तर दुसरा काही बोलूच शकत नाही. एकमेकांसोबत वेगवेगळी प्रवृत्ती असल्यामुळेच ॲडजस्टमेंट खूपच आवश्यक आहे. मिळून मिसळून म्हणजे एकमेकांची चूक काढली नाही तर दोघांचा व्यवहार एकमेकांशी पूरक असा असायला हवा, कॉम्प्लिमेंटरी असायला हवा, म्हणजे एकमेकांबरोबर मिळून मिसळून राहू शकतील, ॲडजस्टमेंट होऊ शकेल. दादाजी स्वतःच म्हणायचे की माझी प्रवृत्ती एवढी फास्ट आणि त्यांची धर्मपत्नी हिराबा त्या स्लो. तर आमची 65 वर्ष वैवाहिक जीवनाची, लग्न झालं तेव्हापासून 65 वर्ष. ते सांगायचे की एवढी 65 वर्ष झाली, मी सगळं जीवन मी स्वतःच ॲडजस्टमेंट करत राहिलो. मला शांती हवी होती, मला क्लेशविरहित जीवन हवं होतं आणि मी जास्त समजूतदार आहे तर मीच जास्त ॲडजस्टमेंट करायला हवी. प्रवृत्ती असते आमची, फास्ट प्रवृत्ती आहे तर आपण 10 कामं फटाफट करणार तर 2च कामं करतील. म्हणून 10 पैकी मी 8 करायचो, त्यांना 2च द्यायची, मग दोघे मिळून 10 कामं पूर्ण करायचो. पण असं आता समजत नाही. मी 5 केली तर तूही 5 कर, नाही होऊ शकत. प्रवृत्तीतला हा फरकच आहे. म्हणून प्रवृत्तीसाठीची ॲडजस्टमेंट वेगवेगळी असायला हवी. दोघंही सारखेच इक्वल काम नाही करू शकत. एक जण कमावतो, दुसरा घर चालवतो. मुलं आहेत ती लहान असतात ना, तोवर आईचा रोल असतो, आईने संस्कार करायचे. मोठी झाल्यावर बापाची जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी येते ती. म्हणजे ही ॲडजस्टमेंट आहे. आईचं म्हणजे बायकोचं डिपार्टमेंट आहे किचन, मुलं, घर. पतीचं डिपार्टमेंट आहे पैसा, व्यवहार, व्यापार. दोघांनी ॲडजस्टमेंट करायची आहे. एकमेकांशी अनुकूलपणे वागून, एकमेकांच्या प्रवृत्तीप्रमाणे स्वतःची प्रवृत्ती समोरच्याच्या प्रमाणे अनुकूल करून ॲडजस्टमेंट घ्यायची आहे. आपण जर एकमेकांच्या चुका काढत राहिलो तर मग क्लेश कलुषित असं आयुष्य होतं. कायम आपल्याकडून आपण आक्षेप करतो, अपेक्षा घेतो त्यांनी ॲडजस्टमेंट करायला हवी. किती वेळा सांगतो, का नाही सुधारत? नाही सुधारणार. आपल्यालाच सुधारायला हवं. आपण ॲडजस्टमेंट केली तर आपल्या ॲडजस्टमेंट करण्यामुळेच आपलाच क्रोध आहे, मोह आहे, मान आहे, लोभ आहे, अपेक्षा आहे, सर्व तुटत जाईल. आपलेच दोष समाप्त होतील. आपण स्वतःच ॲडजस्टमेंट केल्यामुळेच. ॲडजस्टमेंट कोणत्या प्रकारची? समोरच्याला दुःख होता कामा नये, त्याचे दोष न काढता, त्यावर कोणताही आक्षेप न घेता. जे काही आहे ती प्रकृतीचा भरलेला तो माल आहे. शुद्धात्मा अंतरंगात आहे आणि प्रवृत्ती आहे. त्यातल्या प्रवृत्तीकडे आपण गुन्हेगार म्हणून पाहतो आणि पोहोचतो शुद्धात्म्याकडे, आणि आतून त्याला दुःखही पोहोचतं त्या व्यक्तीला.
आपल्याला ही जागृती ठेवायची की त्या व्यक्तीला दुःख होऊ नये, म्हणून जशी प्रवृत्ती आहे त्याप्रमाणे आपण स्वतःच ॲडजस्ट व्हायचं आहे. तसं तर दिवसातून किती वेळा ॲडजस्टमेंट करतोच आपण. खूप उन्हाळा आहे, दरवाजाला कधी स्टॉपर असा असतो, तर कधी तो नसतो. आपण ॲडजस्ट होतो की नाही? जेवण-खाण किती साऱ्या ॲडजस्टमेंट्स आपण करतो. तर जिवंत व्यक्तीसोबत नवरा-बायकोबरोबर ॲडजस्टमेंट घ्यायची आहे, बायकोने नवऱ्याबरोबर करायची आहे. एकमेकांची चूक काढत राहिलात, तर मग त्यातच शक्ती वाया जाईल. निगेटिव्हिटीमध्ये शक्ती वाया जाईल आणि व्यवहाराची गाडी रुळावरून घसरेल, तुटून जाईल. तर मग बस मी माहेरी निघून जाईन, मला हे नकोय, मला नवीन संसार थाटायचा आहे, सासूशी पटतच नाही. दररोज एकमेकांचे दोष बघून दुःखी होतात. प्रवृत्ती भिन्न आहे तर असणारच. एखाद्याला गुलाबाच्या फुलासारखी प्रवृत्ती असली तर त्याला काटेही असतील. एखादी चाफ्यासारखी प्रवृत्ती आहे तर ती वेगळीच आहे. म्हणजे एकमेकांच्या चुका काढण्याऐवजी ह्यांची कशी प्रवृत्ती आहे त्याचा स्टडी करा आणि ठरवा की नाही मला ॲडजस्ट व्हायचं आहे. हळूहळू आपण ॲडजस्टमेंट करत जाऊया, ज्यामुळे त्यांना दुःख होणार नाही. असं दादाजी म्हणतात की माझ्याकडून मी कायम ॲडजस्टमेंट करतच राहिलो. शेवटी काय झालं तर अंतरंगातील भगवान, बायकोच्या अंतरंगातील भगवान राजी झाले. आमच्यावर त्यांची कृपा झाली आणि आम्हाला ज्ञानाच्या उच्च दशेपर्यंत पोचण्याचा आशीर्वादही मिळाला. आणि बायकोकडून कोणताच क्लेम उरला नाही. राग, द्वेष, अपेक्षा, मोह आपोआप मुक्त झालं सगळे. म्हणजे अशा ॲडजस्टमेंट्स करून आपल्याला काही नुकसान तर होत नाही. जरा अभ्यास करायचा, प्रवृत्ती काय आहे, कशी आहे, कसं काय, त्यांना काय हवं आहे, काय आवडतं, काय आवडत नाही, कोणत्या गोष्टीमुळे दुःख होतं, कोणत्या गोष्टीने खुश होतात, हे सूक्ष्मपणे अभ्यासात जर गेलो आपण तर साऱ्यावर उपाय काढण्याचा रस्ता आपोआप मिळत जातो. किचनमध्ये आपल्या भगिनी असतात, सुरी घेऊन काम करतात, चमच्यानेही काम करतात, तव्याचा उपयोग करतात, चिमट्याने पकडून कामं करतात. किती सारी साधनं आहेत बघा. एकाच चुलीवर स्वयंपाक त्या करतात, पण साधनं किती आहेत. ॲडजस्टमेंट बदलत राहते. तसंच इथेही आपल्याला जिवंत व्यक्तीसोबत ॲडजस्टमेंट करायची. लहान मूल असतं तेव्हा आई सगळ्या प्रकारचे ॲडजस्टमेंट्स करते. याला भूक लागली म्हणून तो रडतोय, आता झोप आली म्हणून तो रडतोय, याला कुठेतरी दुखत असेल म्हणून रडतोय, याला उकडत असेल म्हणून रडतोय. म्हणजे बाळ फक्त रडलं तरी आईला समजतं काय काय प्रॉब्लेम आहे. पण नवरा बायको मात्र का असं करतोस, का एवढं तसं करतेस, एकमेकांच्या चुका काढतात. खरं तर बघा काय नाही का, सकाळी बघितलं ना, ती मुलगी सांगत होती पप्पा रागावतात, पण आमच्याशी आर्ग्युमेंट करतात, नंतर ओरडतात. म्हणजे आपल्याकडून काहीतरी दखल ही असणारच. उगाचच नवरा काही रागाने बोलत नाही. त्यांनी सांगितलं असेल की बाबा मला सकाळी 7 वाजता चहा नाश्ता जरा लवकर हवा आहे, मला लवकर जायचं आहे किंवा मला काम आहे लवकर. पण तुम्ही 7 ऐवजी 7:15 7:30 वाजता चहा देणार समजा आणि त्याने रागवायचं नाही. मग लगेच किती रागवतो. चहा तर दिला ना, पण तुला सांगितलं होतं 7 वाजता हवं आहे. म्हणजे थोडी ॲडजस्टमेंट बायकोने केली तर नवराही शांत राहील. 7 ऐवजी 7ला 5 मिनिटं कमी असताना चहा नाश्ता जर रेडी करून ठेवलात. लहान-सहान गोष्टींमध्ये एकमेकांना दुःख देत राहतात आणि कायम अपेक्षा ठेवतात. माझी मनमानी व्हायला हवी, मी सांगितलं तसंच मला का नाही करून दिलं, मी पण आता बघेन, असा सूड घेतात. वैरामुळे एकमेकांना दुःख देत राहतात. अरे 10 वेळा जरी आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागली तरी काय हरकत आहे, कारण आपल्याला सुटायचं आहे. आपल्या कर्मांच्या हिशोबाने नवरा बनलोय, कर्मांच्या हिशोबाने बायको बनलोय. कर्मांचा हिशोब पूर्ण होईल, दोघंही सुटे-सुटे होतील. कर्मांच्या हिशोबाने मुलगे झाले, मुली झाल्या, आई-बाप मिळाले, सासू-सासरे आहेत. हिशोबामुळेच जग आहे, हिशोब पूर्ण करण्यासाठीच जग आहे. घर म्हणजे मजा करा, माझी मनमानी व्हायला हवी, मला कोणी दुःख देऊ शकणार नाही, माझ्यावर कोणी आक्षेप घेऊ शकणार नाही, मला जसं हवं तसा मी सुखात राहू शकेन. पण हा सारा आपला मोह आहे. खरं तर आपल्याला हे समजायला हवं की कर्म संपवण्यासाठीच आपण आलोय या संसारात आणि
कर्म एक एक कर्म समाप्त करण्याऐवजी दुसरी नवी कर्म बांधत राहतोय आपण. आणि वाईट कर्म बांधली तर पुन्हा वाईट संबंध रागद्वेषाच्या हिशोबाचे येतीलच. पुन्हा एकमेकांना दुःख देतील आणि वाईट कर्म बांधतील. मग हळूहळू अधोगती भटकावं तर लागेल. म्हणून आपण समजून घ्यायचं की एखादं कर्म बांधलं तरी मला भोगावं लागेल. माझ्याशी समोरचा कितीही वाईट वागला, वाईट व्यवहार केला, तरी मी चांगला व्यवहार करत राहीन. त्यामुळे माझं कर्म नाही बिघडणार. माझी कर्मातून सुटका होईल, माझी प्रगती होईल. म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने बघा, व्यावहारिक दृष्टीने बघा, एकमेकांना दुःख देण्याने, एकमेकांचे दोष पाहिल्याने कर्म वाढतातच. पण समोरच्याच्या सुखाचा विचार केला की नाही, त्यांना कशाने सुख मिळेल, कोणत्या प्रकारचे राजी होतील, कशामुळे त्यांना खुशी मिळेल, तशी ॲडजस्टमेंट स्वतःच करत राहिलात, करतच राहिले, तर समोरचाही आपला विचार करेलच. यांना काय आवडतं, यांना जे आवडेल तसा व्यवहार आपण करूच. पण आपली अपेक्षा असते, तुम्ही सुधारा आणि मला सुखी करा. मला नाही सुख दिलं तर मी तुम्हाला दुःख देईन. अरे, जरा आपल्याकडून त्यांना दुःख दिलं गेलं तर त्यांच्याकडून दुःखच रिॲक्शनमध्ये येणार. कोणताही नवरा, कोणतीही बायको, कोणती मुलं मुली, आईवडील दुःख सहन करण्यासाठी आले नाहीयेत. कोणी दुःखी होण्यासाठी आपल्याकडून कोणाची दुःखी होण्याची इच्छा अपेक्षा नसतेच. दुःख झालं तर अध्यात्मदृष्टी काय म्हणते, आपल्याकडून कोणाला दुःख झालं, सूक्ष्मात द्वेषभाव होतोच, वैरभाव होतो. दुसऱ्या अवतारात अनेक पटीने एकमेकांना पुन्हा दुःख देतील. आणि माझ्यामुळे समोरच्याला जर दुःख झालं तर माझाही मोक्ष होणार नाही, समोरच्याचाही मोक्ष होऊ शकणार नाही. आपल्याकडून कोणालाही दुःख नको, आपल्याला सुटायचं आहे. म्हणून हीच जागृती ठेवायची की कशी ॲडजस्टमेंट करावी ज्यामुळे समोरच्याला अनुकूल वाटेल, दुःख होणार नाही, कोणत्याही प्रकारचा आक्षेप येणार नाही. पण आपली अपेक्षा असते, हे याने माझ्यासाठी एवढं करायला हवं. तशी समोरच्याची आपल्याकडून अपेक्षा असेल, माझ्यासाठी एवढं करावंच. पण त्यांची अपेक्षा आपण पूर्ण नाही करू शकत आणि आपली अपेक्षा पूर्ण करून घेण्यासाठी मग भांडतो. खरं तर आपण आपल्या अपेक्षा झिरो करू शकतो. कारण आध्यात्मिक दृष्टी काय सांगते, तर आपल्या जीवनाचा हिशोब, किती सुख भोगायचं, किती दुःख भोगायचं, किती फॅसिलिटीज, अनुकूलता मिळेल, किती प्रतिकूलता येईल, हे एक आयुष्यभराचा हिशोब घेऊनच आलो आहोत आपण. मग आपण का अपेक्षा ठेवायची, त्याने माझ्यासाठी एवढं करायलाच हवं? आपण आपली अपेक्षा सोडून द्यायची. त्यांची अपेक्षा मी पूर्ण करत राहिलो तर मुक्ती माझी मग लवकर होईल. असे ॲडजस्टमेंट्स करत राहा. या अशा प्रकारे त्या दृष्टीची समज ठेवली तर मग एकमेकांबरोबर ॲडजस्टमेंट करण्यात काही हरकत नसेल. दादाजी तर म्हणायचेच की माझं तर संसारात पहिल्यापासूनच एकच ध्येय होतं की तिला सुख हवं आहे, ते मी माझ्याकडून देणारच आहे. आणि दुसरं, मला कोणाकडून काहीही नको आहे. नो अपेक्षा, नो एक्स्पेक्टेशन्स. खरं तर मला या संसारातून काहीहीच नको आहे. एवढा जबरदस्त त्यांचा निश्चय होता. माझ्या आयुष्याचा हिशोब मी घेऊन आलोय, त्यामुळे मला कोणाचं कशाला काय हवं. हां, जो भेटेल त्याला मी माझ्याकडून आनंद देईन. म्हणून आपणही एवढंच ठरवायचं की नाही, बायकोला माझ्याकडून दुःख होऊ नये, तिच्याशी मलाच ॲडजस्ट व्हायचं आहे. बायकोने निश्चय करावा की माझ्याकडून त्यांना दुःख दिलं जाऊ नये, असं माझं आयुष्य व्यतीत व्हावं. दादाजींचा तर पुढचा नियम निश्चयच होता, माझ्याकडून सुखच दिलं जावं. बघा, आपण सुख नाही देऊ शकलो तरी हरकत नाही, दुःख तरी देऊ नये. एवढं जरी केलं तरी हळूहळू 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षात जीवन असं होईल की घरातले क्लेश निघून जातील, दुःखविरहित चांगलं जीवन जगू शकू. इथे भिन्न प्रवृत्ती आहेत. आपण चुका न काढता ॲडजस्टमेंट तेवढ्याच मात्र करायला हव्यात. म्हणजे यांना हे पसंत नाहीये, आपण सुधारणा करूया. टकराव टाळायचा, ॲडजस्ट एव्हरीवेअर करत राहायचं. ज्ञानाची दृष्टी, दादाजींचं ज्ञान आहे, आज्ञा आहे, त्यामुळे जर एवढी जबरदस्त जागृती येते की प्रवृत्तीमधल्या दोषांऐवजी निर्दोष बघता येतं, पॉझिटिव्हिटी दिसणं चालू होतं आणि ॲडजस्टमेंट करणं खूपच सोपं होऊ शकतं. एक निश्चय करायचा आहे की मलाच
आपल्याला ज्याला जास्त समज आहे, जो जास्त जागृत आहे, जास्त प्रकाशमान आहे, त्यालाच जास्त ॲडजस्टमेंट घ्यायची. आपण समोरच्याला म्हणतो की हिला समजत नाही, याला समजत नाही. मग याचा अर्थ आपण जास्त समजूतदार आहोत. आणि आपण जास्त समजूतदार असू तर आपल्याकडे निश्चय जास्त आहे. त्यांच्याकडे निश्चयाची कमतरता आहे. म्हणून आपण ॲडजस्टमेंट जास्त करायची, कारण आपल्याकडे समज जास्त आहे. तरीही बघा अपेक्षा असते की त्यांनी समोरच्याने आपल्याशी ॲडजस्ट व्हायला हवं. आणि तो मानतो की तुम्ही समजूतदार नाहीच आहात. म्हणजे दोषी बघण्यामुळेच, निगेटिव्हिटीमुळेच संघर्ष वाढतात, क्लेश वाढतात आणि कॉम्प्लिकेशन्स एवढी होतात की कुठून सुरुवात करायची, कसं सोल्युशन काढावं, काही समजतच नाही. अ, आणि नंतर नवरा-बायकोची भांडणं होतात, एकमेकांना दुःख देतात आणि नंतर मग मुलांकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा ठेवतात. पण तसं होत नाही. ही मुलंही आई-वडिलांचं बघून मी सुद्धा मोठा होईन, मी असंच करीन." मुलंसुद्धा बघतात ना, की मम्मी पप्पांना दुःख देते. मग ते विचार करतात, माझे पप्पा चांगले आहेत, आई वाईट आहे. आईला मी सरळ करेन, मी मोठा होऊन. म्हणजे आई-वडिलांना दुःख देतात, ते बघतात. वडील चांगले नाही आहेत, मम्मीच बरोबर आहे, मग वडिलांना मी सरळ करेन. बघा आपणच मुलांवरचे संस्कार बिघडवतो. म्हणून आई-वडिलांचा एकमेकांना त्रास असू नये आणि एकमेकांबरोबरचा व्यवहार असा सुसंस्कृत असावा, त्यामुळे मुलांवरही चांगले संस्कार होतील. ती सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. आणि ॲडजस्ट करता, करता, करता पण हे निरीक्षण करायला हवं, आपल्या प्रवृत्तीत काय दोष आहेत. क्रोध आहे, मोह आहे, मान आहे, लोभ आहे. आपण का नाही ॲडजस्ट करू शकत समोरच्याशी? का चुका दिसतात समोरच्याच्या? स्वतःच्या चुका सुधारा. आपले क्रोध, मान, माया, लोभ कमी होत गेले तर ॲडजस्टमेंट करण्यात काहीच हरकत वाटणार नाही. आणि ज्याला सुखी व्हायचं आहे त्याने 10 वेळा ॲडजस्ट हे व्हायलाच हवं. मी 10 वेळा केली, ते का नाही करत, अशी अपेक्षा ठेवायची नाही. आपण करत जायची. कारण आपल्याला सुखी व्हायचं आहे. आणि या वर्तमानातच राहून एकदा केली, प्रत्येक वेळी मीच करायची का? तर नाही, प्रत्येक वेळी काय, पूर्ण आयुष्यभर करायची. तशी तर 25 ठिकाणी ॲडजस्टमेंट करतो, ऑफिसमध्ये करतो, ट्रेन, बस, एअरपोर्ट, सगळीकडे जे काही कार्य व्यवहारात करतो, काही ना काही ॲडजस्टमेंट करतच राहतो. मग इथे का नाही? इथे अहंकार आडवा येतो, मी पती आहे, पॉझेसिव्हनेस येतो. बायकोलाही पॉझेसिव्हनेस असतो, माझा हक्काचा नवरा आहे, का माझ्या म्हणण्याप्रमाणे करत नाही? आणि तोच पॉझेसिव्हनेस अपेक्षा, भांडण याचं कारण बनतं बघा. इथे हेही समजायला हवं की तोही जिवंत माणूस आहे, त्यालाही दुःख होतं, त्याचंही मन आहे, त्यालाही संतोष हवा आहे, शांती हवी आहे, प्रेम हवं आहे. आपल्या दृष्टीनेही आपण पाहिलं तर कोणी माझ्यावर क्रोध केला तर मला आवडतच नाही, तर मीही क्रोधाने बोलू नये त्याच्याशी. त्यालाही जागृतीच म्हणतात, माणुसकी म्हणतात, सहृदय अ अशा स्वभावाचा म्हटलं जातं. माझ्याकडून त्यांना दुःख दिलं गेलं तर मलाही दुःख होईल, अरे रे असं दुःख आपण नको द्यायला. हार्टिली असेल तर पुन्हा वाटेल की नाही, दुःखदायी व्यवहार करायचा नाही. पण कसं आहे, माझ्या सुखासाठी मला मला सगळंच हवं, समोरच्याला दुःख हो, सुख हो, मरू दे, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. तो बौद्धिक व्यवहार झाला, स्वार्थ बुद्धीने. मला माझ्या सुखासाठी जगायचंय, इतरांनी माझं सुख बघायलाच हवं. मी इतरांच्या सुखासाठी काही करेन किंवा करणार आहे नाही, तुम्ही ते सहन करायलाच हवं. असा ॲटिट्यूड झालाय आजकाल. एवढी स्वार्थी बुद्धी झाली आहे की समोरच्याचा विचारच करत नाही, स्वतःच्याच सुखाचा विचार करतात. पण कायम स्वतःचाच विचार करत राहिलात तर दुःख वाढतच जाईल. समोरच्याच्या सुखासाठी जेवढं केलं जाईल त्यातही आपल्याला सुखच मिळेल, हा आध्यात्मिक सिद्धांत आहे. दुसऱ्याला सुख दिलं तर सुखी बनून राहाल, दुःख दिलं तर दुःखी बनून राहाल. दुःख होतच राहील. जेव्हा त्रास होतो तेव्हा समोरच्याच्या चुका काढतात, म्हणजे त्याचा स्वभाव असा आहे, त्याचे आई-वडील असे आहेत, बायकोची आई तिला भरवून देते, काहीतरी सांगते. अशा कोणत्याही निमित्ताचा दोष नाही, आपलाच हिशोब आहे. आपण दोषी कोणालाही ठरवायचं नाही. तरच आपण हळू-हळू कर्मांचा हिशोब पूर्ण करत, करत जीवनात शांती मिळवू आणि कर्मांमधूनही सुटू बघा.
दादाजींच्या आज्ञा आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून फाईल आहे. हिशोब पूर्ण करायचा आहे. समता भावाने कर्म पूर्ण करायचं आहे. इतरांनी वाईटपणे व्यवहार केला तरी प्रेमाने करा. चांगला व्यवहार केला समोरच्याने तरीही प्रेमानेच व्यवहार करा. समभाव म्हणजे त्याच्या वाईट वागण्यावर आपण वाईट नाही वागायचं, त्याच्या चांगुलपणावर आपण प्रेमही करायचं नाही, त्याच्या वाईट वागण्याचा द्वेष नाही. समभाव ठेवून फाईल पूर्ण करायची, सुटायचं आहे. एक एक फाईल लक्षात ठेवायची. म्हणजे ही फाईल आहे, पती फाईल आहे, पत्नी फाईल आहे, मुलं फाईल आहेत. समभावाने निकाल करायचा आहे. आणि इच्छा नसतानाही दुःख दिलं गेलं समोरच्याला तर प्रतिक्रमण चालू करा. बघा, आजवर ज्ञान नव्हतं, किती प्रकारचे दोष बघितले असतील, एकमेकांना दुःख दिलं असेल, ते एकेकाचं प्रत्येकाचं प्रतिक्रमण करत राहाल तर प्रतिक्रमणाचा असा अनुभव आहे. हजारो कुटुंबांना एकेका फॅमिलीने एकेका दोषाचं प्रतिक्रमण करत 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 2 वर्ष 4 वर्षात त्यांचं आयुष्य खूपच सुंदर झालंय, क्लेशविरहित झालंय. घरातही राग द्वेष नाही आहेत, शांतीने जीवन, म्हणजे मोक्षमार्गावर मोक्षाच्या साथीदारासारखं जीवन झालंय. दोघंही एकमेकांच्या सुखासाठी आणि ज्ञानाच्या प्रगतीसाठी जागृत राहायला लागले आहेत. दुःख द्यायची गोष्ट तर मागेच सुटली आहे. मलाच ॲडजस्टमेंट करायची आहे, समोरच्याला दुःख होऊ नये असा व्यवहार करायचा आहे. हळूहळू खूप प्रगती होत जाते. अशा या 5 आज्ञा आहेत. प्रतिक्रमण आहे आणि समोरच्या बरोबर ॲडजस्टमेंट घेऊन सॉल्युशन काढायचं आहे. त्यांची प्रवृत्ती समजून घेऊन त्यामुळे आपली समजही मग वाढत जाईल. समज ॲडजस्टमेंट करण्याचीही वाढत जाईल आणि जीवन आपलं ज्ञानात राहून टकराव टळतील आणि मोक्षमार्गावर प्रगती करू शकू. हळूहळू हा निश्चय करायचा की ॲडजस्टमेंट करून सुटायचं आहे.